ग्रामदैवत रोकडोबा महाराज उत्सव निमित्त एलवडी गावात रंगला कुस्तीचा जंगी सामना। सांगाल एकंदरीत आज रोकडोबाची यात्रा जी आहे ते उत्सव सुरू झालेला आहे। आज कुस्तीचा फळ देखील मोठ्या उत्साहात साजरा तुम्ही करताय। आज सरपंच म्हणून कसं पाहताय? श्री ग्रामदैवत रोकडोबा महाराज यात्रेच्या निमित्तानं खरं तर पाहिलं तर एलवाडी ग्रामस्थ असतील, रोकडोबा महाराज उत्सव कमिटी असेल आणि आमच्या गावातील पैलवान बंटी शेठ गाडे असतील, त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रभरातून एक चांगले नामांकित पैलवान या ठिकाणी बोलून एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी आखाडा एलवाडी ग्रामस्थांनी खऱ्या अर्थानं पैलवानांसाठी या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे। या ठिकाणी आत्ता बऱ्यापैकी 10 ते 15 कुस्त्या झालेल्या, निश्चितच अजून मोठमोठ्या कुस्त्या अजून बाकी आहेत। येणाऱ्या थोड्या वेळात या ठिकाणी चांगले मोठमोठे पैलवानांची या ठिकाणी कुस्ती या ठिकाणी होईल। निश्चित काल जर पाहिलं तर रोकडोबा महाराज यात्रेनिमित्त गावात बैलगाडा शर्यत ही मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे पार पडली। त्याचप्रमाणे श्री रोकडोबा महाराज पालखी यात्रा पण एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी उत्सवाच्या निमित्त काल पार पडली। आज या ठिकाणी खरं तर पाहिलं तर कुस्त्याचं मैदान झाल्याच्या नंतर या ठिकाणी परत गावातील सर्व ग्रामस्थ आणि सर्व मंडळींसाठी या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं रोकडोबा महाराज कमिटी असेल, ग्रामस्थांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर हे पारंपरिक खेळ असतील किंवा कुस्ती असेल, बैलगाडा शर्यत असेल, हे कुठंतरी मागं पडण्यात पडतं आहे आणि एकंदरीत एलवडी गावच्या ग्रामस्थांनी प्रत्येक वर्षी हे कार्यक्रमाचे आयोजन केलं जात आहे। काय सांगाल एकंदरीत? हे निश्चित जर पाहिलं तर आता आपल्या या ठिकाणी शहरीकरण होत असताना MIDC पाहत आहे तर प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम असेल, बैलगाडा शर्यत असेल, यासाठी जागाच उपलब्ध राहिलेली नाही। निश्चित आमचं एलवाडी गाव हे म्हणजे शहरीकरण आहे, त्या ठिकाणी शहरीकरणाला पण जोड आहे आणि ग्रामीण भागाला पण जोड असल्यामुळे या ठिकाणी जागेची उपलब्ध असल्यामुळे हे पारंपरिक कार्यक्रम जे या ठिकाणी होत आहेत, पूर्वीप्रसंग खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर हे सर्व कार्यक्रम होत होते। आज निश्चित जर पाहिलं तर काही गावांमध्ये कार्यक्रम होत नाही, पण एलवाडीतील ग्रामस्थ खरं तर पाहिलं तर त्यांचं मनापासून धन्यवाद आणि आभार मानलं पाहिजे की गावातील प्रत्येक सांस्कृतिक असेल, धार्मिक कार्यक्रम असेल, त्या ठिकाणी ते पुढाकार घेऊन खरं तर महाराष्ट्रभर आपल्या गावाची ओळख त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे निर्माण करत असतात। एकंदरीत आपण जर बघितलं तर हा कुस्तीचा फळ तुम्ही या ठिकाणी घेतायत, बक्षीस काय असतं आणि प्रत्येक वर्षी वेगवेगळे बक्षीस जसं की बैलगाडा शर्यतीवरती स्थार असेल किंवा हे असेल, तर कुस्तीच्या फळामध्ये पैलवानांना काय बक्षीस असतं? पैलवानांना ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ग्रामस्थाकडून मागच्या वेळेस जर पाहिलं तर मागच्या वर्षी पैलवानांना ज्या कुस्तीमध्ये मोठा पैलवान असेल त्यांना ह्या ठिकाणी खरं पाहिलं तर 1-1 लाख रुपयाचं मोठमोठं या ठिकाणी बक्षीस दिलं जातं। आज जर पाहिलं तर आज मला वाटतं 4था-5वा दिवस आणि जी खऱ्या अर्थानं जे कुस्तीमध्ये ज्याला मान आहे ती म्हणजे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा खऱ्या अर्थानं आज पुण्यामध्ये चालू आहे आणि एवढी मोठी कुस्ती त्या ठिकाणी महाराष्ट्रभर चालू असताना पण ही एलवाडीमध्ये चांगल्या प्रकारे पैलवान यायचं कारण एकच आहे की एलवाडीच्या ग्रामस्थांनी यांना चांगले मोठी बक्षिसं ठेवलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी खऱ्या अर्थानं पैलवान चांगल्या मोठ्या प्रमाणात आलेले आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर महाराष्ट्र कुस्ती चालू आहे, मात्र विविध गावामध्ये देखील यात्रा उत्सव चालू आहेत, मात्र तिथे पैलवानांची हजेरी तुर्तास नाही आहे। तर एकंदरीत आजूबाजूच्या गावाला काय सांगाल, आव्हान काय कराल? गावांना एवढीच विनंती आहे की जरी पण आणि पैलवानांना पण एवढीच विनंती आहे, महाराष्ट्र केसरी स्पर्धा जरी चालू असल्या तरी निश्चित त्या ठिकाणी प्रत्येक पैलवानांना त्या ठिकाणी बक्षीस मिळेल असं शक्यता कमी असते।
पण यात्रेच्या निमित्तानं आपल्याला छोट्या पैलवानांना या ठिकाणी आपली कुस्ती करण्याची संधी मिळते आणि त्या संधीच्या माध्यमातून खरं तर पाहिलं तर त्यांना बक्षीस मिळतं. त्या बक्षिसाच्या माध्यमातून त्यांना वर्षभर जो खुराक चालू असतो त्या खुराकाला निश्चितच घरच्यांनी जी मदत केलेली असते आणि या कुस्तीच्या माध्यमातून त्यांना चांगल्या प्रकारे मदत होऊन त्यांची शारीरिक तंदुरुस्ती या ठिकाणी चांगली होत असते. एकंदरीत शेवटचा प्रश्न आहे की यावर्षी जसं तुम्ही कुस्तीचा फळ टाकला आहे, पुढच्या वर्षी काय नियोजन असणार आहे? यावर्षी जरी कुस्तीचं एक चांगलं नियोजन आपल्या सर्व युवा सहकारी असतील, बंटी गाड्या असतील, येलवाडी ग्रामस्थ असतील आणि उत्सव कमिटी असेल, यांनी चांगल्या प्रकारे जरी हे नियोजन ह्या वर्षी पार पाडले, निश्चित युवा सहकारी आणि सर्व मंडळींचं म्हणणे आहे की पुढच्या वेळेस या ठिकाणी जी कुस्ती होणार ती खरं तर पाहिलं तर गावची यात्रा म्हणून महाराष्ट्रभर येलवाडी गावाचं नाव निघालं पाहिजे अशी एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पुढच्या वर्षी कुस्ती भरवली जाणार आहे. समाज आहे पत्रकार बंधू इथं हजर झाले. पत्रकार नवभारत येलवाडी भोगे पत्रकार याच गावचे. हे बघा राहुल हक्के आलाय का? हात वरती कर. राहुल हक्के आणि सचिन कोंडाळकर ही कुस्ती लावण्यासाठी नितीन बोत्रे, कैलास गाडे, प्रमोद गाडे, महेश बोत्रे आणि सरपंच रणजित शेठ गाडे पाटील, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आकारावरती उपस्थित आहे. चिखली सरपंच साहेबांच्या इकडं हस्ते आणि मान्यवरांच्या हस्ते कुस्ती लागलेले राहुल हक्के आणि सचिन कोंडाळकर यांची कुस्ती आखाड्यावरती लागलेली आहे. रणरागिणी आणि वाघिणी आलेल्या आहेत. रणरागिणी आणि वाघिणी उत्कर्ष जरा हात वरती कर. ब्लू कास्ट्रो श्रावणी शेळके चिखली रेड कास्ट्रो. हा सगळ्यांनी खाली बसून घ्या. सगळ्यांनी खाली बसून घ्या. शिरगावची आणि चिखलीची कुस्ती लागलेली मुलींची उत्कर्षा आणि श्रावणी. शहाजीभाऊ देशमुख यांचा मुलींच्या कुस्तीसाठी 500 रुपयाचे बक्षीस आलेलं आहे. सागर गाडी चेअरमन यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस मुलींच्या कुस्तीसाठी आलेलं आहे. हो पलीकडे पाय सरपंचाचा हात आहे काय? पैलवान यांचा 500 रुपये. रणजित शेठ गाडी पाटील यांसाठी माझ्या आवाजाचं कौतुक करून त्यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी रणजित शेठ गाडी पाटील यांनी माझ्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद. उत्सव कमिटीचे खजिनदार वैभव शेठ गाडे पाटील यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या आवाजाचं कौतुक करून माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद. चला कुस्ती करा. पहिला राहुल सचिन कुस्ती करायची आहे. हेच जपायचं, हेच वाढवायचं आणि हेच फुलवायचं आहे. समर्थ याच्यानंतर कुस्ती लागणार आहे. समर्थ नेटके चिखली आणि गणेश तिरवाडे देहुगाव ही कुस्ती राम शिंदे यांनी त्याचा रोख इनाम इथं दिलेला. त्याच्यानंतरची लागणारी कुस्ती आहे मानेचा कस काढण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. खरोखर मान मजबूत असावी लागते. बॅरिकेडच्या आत आलेले तिथले जरा बसून घ्या. बॅरिकेडच्या आत उभा राहिलेले
आपल्याच गावचं मैदान आहे, आपणच सगळ्यांनी शिस्त पाळायची आहे. अध्यक्ष भागीरथी संस्था हा बापा बाळासाहेब काळे पाटील यांच्या मनाला आनंद वाटतो. उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी माझा इंडिया न्यूज एलवाडी पुणे.